प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही. युद्ध अजून संपलेलं नाही, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही. त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील. मुंबईतील पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा फटका. बेस्टची निवडणूक ठाकरे बंधू का हरले? नेमका पराभव कसा झाला? बेस्टच्या कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळवता आली नाहीये. गेल्या 9 वर्षांपासून उद्धव ठाकरेंची बेस्ट पतपेढीवर सत्ता होती. यावेळेस मात्र गेम फिरला आणि शशांक राव पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार निवडून आले. ठाकरे बंधूंची या निवडणुकीतील युती महापालिका दृष्टीने महत्त्वाची समजली जात होती. महापालिकेचं चित्र कसं असू शकतं याचा अंदाज दोन्ही भाऊ या निवडणुकीवरून लावतील असं बोललं जात होतं. पण मनसे आणि ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला या निवडणुकीत एकही जागा मिळवता न आल्यामुळे आता दोन्ही भावांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा दारुण पराभव कसा झाला यावर ठाकरे आणि मनसेकडून नेमक्या काय प्रतिक्रिया आल्यात तेही पहा. मुंबई बेस्टच्या पतपेढीचं निवडणूक झाली. काल त्याचा रिझल्टही आला आणि दुर्दैवाने आम्ही त्याच्यामध्ये हरलो. जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना एवढीच विनंती करतो की मागच्या 9 वर्षामध्ये बेस पतपेढी एका अशा उंचीवर आम्ही नेलेली आहे. ती उंची आपण कृपा करून कायम ठेवावी आणि त्या पतपेढीतून कामगारांची सेवा व्हावी एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांनासुद्धा विनंती करतो. आता आपण म्हणाल की हे कसं काय घडलं? माझ्याकडे 12,000 कर्मचारी असताना माझे स्वतःचे ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या? तर हे तर मागच्या 1 आठवड्याभर चाललेलंच आहे. प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही. मला असं वाटलं होतं की कर्मचारी पैसे जरी घेतले तरी सगळं पाहून मी जे का बेस वाचवण्यासाठी मागच्या 2 वर्षाकडून तडफड करतो आहे, कर्मचाऱ्यांना घेऊन, प्रवासी संघटनांना घेऊन, लोकांकडे जाऊन, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये लोकांना सर्वांना निवेदनं देऊन, फाईल देऊन, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जे काही मी बेस वाचवण्यासाठी करतो आहे त्याच्यामुळे माझ्याबरोबर कर्मचारी राहील आणि मतदान करेल असं मला वाटलं होतं. पण देशाचा ट्रेंडच बदलला आहे, त्याला काय करता येणं शक्य नाही. आणि म्हणून कारण आम्ही कमी पडलो केवळ पैशामध्ये, कॉन्टॅक्ट करण्यामध्ये सुद्धा थोडं बहुत कमी पडलो आणि BJPने सगळी आपली पूर्ण यंत्रणा पैशासकट, अधिकारासकट सगळी यंत्रणा उतरवली. मलाही आश्चर्य वाटतो साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काय घेतो आहे. त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतही केलं पाहिजे, त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे. कारण पुढची गोष्ट मिळत नाही तर अशा तऱ्हेचा सत्ता वापर करायचा, अशा तऱ्हेच्या पैशाचं वाटप करायचं की समोरचा हे हतबल झाला पाहिजे. हे चाललेलं आहे. पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो की माझं वय 70च्या वर गेलेलं आहे. आता मी 25 वर्ष बेस्टच्या कर्मचाऱ्यांबरोबर आहे. त्यांच्या व्यथा मला ठाऊक आहेत, त्यांची संसार काय ते मला ठाऊक आहेत. मी माझ्या कर्मचाऱ्यांबरोबर राहणार, मी माझ्या कर्मचाऱ्यांची सेवा करणार जेवढे काय हे असेल तेवढी, आणि ही बेस वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार. पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला, पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झालाय त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो. पण पैशाचा वापर झाला हे मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला. पैशाचा वापर केला, सत्तेचा वापर केला, EOWच्या नोटिसेस पाठवलेल्या, जे शिवसेनेचे जे कामगार सेनेचे जे नेते होते त्यांना EOWच्या नोटीस पाठवल्या,
खोटी आश्वासनं दिली, तर आम्ही बघतोय की 15 लाखात तुम्ही घर देणार होतात बीएसटीच्या लोकांना. म्हणजे ते मोदींनी 15 लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मिळून ही निवडणूक लढत होते, त्याच्यामुळे विशेष महत्व दिलं होतं. जागा एकही मिळाली नाहीये, त्याच्यामुळे प्रसाद लाडांनी आरोप केला की ठाकरेंना मुंबईकर स्वीकारत नाही किंवा ठाकरे ब्रँड चालणार नाही. तर मला असं वाटतं आता कसं आहे, जिंकल्यावर थोडं हळद्या अळकुंडाने पिवळे होणारे लोक आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. स्वतःचे 4 आले, दुसऱ्याचे 14 आले, तरी त्याच जोशाने जर बोलत असतील तर मला असं वाटतं त्यांनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एवढा गाजावाजा करून एवढे करोडो रुपये वाटून आपले 4च का आले, याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. प्रसाद लाड पुन्हा एकदा रिचेकिंगसाठी त्यांनी अप्लाय केलाय. त्यांचं म्हणणं आहे की आमचं पॅनल हे निवडून येऊ शकतं आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा फेर मतमोजणीसाठी अर्ज देखील दाखल केला. चांगलं आहे ना, त्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये शंका असेल तर मतदानामध्ये अर्ज करणं, फेरमोजणी करणं हे सगळे लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत आणि ते जसे त्यांना त्या अधिकाराची जाणीव आहे तसे दुसऱ्यांनाही त्या अधिकार आहे, त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे मतांची चोरी करताना. राजकीय निवडणूक बघा, ही एक पतपेढीची निवडणूक होती. याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क, लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही. फक्त एवढंच सांगेन, युद्ध अजून संपलेलं नाही, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही. त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील. आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो, मेरा पानी उतरता देख, मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूं वापस लौट के आऊंगा.